नमस्कार. आजच्या विजयोत्सवाच्या निमित्ताने व्यासपीठावर आपले उपस्थित माजी महापौर मानकर साहेब, अतिरिक्त आयुक्त हेरवाडे साहेब, विरोधी पक्षनेते मनोज पाटील साहेब, गटनेते, त्याचप्रमाणे स्थायी समितीचे सभापती, या समितीचे पाटील साहेब आणि उपस्थित बंधू भगिनी, मान्यवर. आज महाराष्ट्र दिन 105 जणांच्या हौतात्म्य पत्करून आपल्याला महाराष्ट्र मिळाला. पाटील साहेबांनी आताच सांगितलं की असाच अनेक जणांचे हौतात्म्य पत्करलं आणि त्यामुळे छत्रपतींच्या आदेशाने चिमाजी अप्पांनी पेशव्यांनी केलेल्या स्वारीमध्ये आपल्याला विजय मिळाला. परकीय सत्ता 1739 साली भारतातली पहिली परकीय सत्ता आपण उलटून टाकली. 288वा विजयोत्सव दिन जो आज आपण साजरा करत आहोत तो त्या हुतात्मा झालेल्या सैनिकांमुळेच करत आहोत आणि याची जाण आपल्या सगळ्यांनाच आहे. जगामध्ये एकच हा जर बघितला तर प्रत्येक जण, प्रत्येक इतिहासकार आपल्या चष्म्यातनं वेगवेगळा इतिहास बघत असतो. तो त्याच्या जातीप्रमाणे बघतो, धर्माप्रमाणे बघतो आणि पंथाप्रमाणे बघत असतो आणि त्याप्रमाणे तो लिहत असतो. परंतु ही जी काही छत्रपतींनी किंवा चिमाजी अप्पांनी जगाला एक वेगळाच संदेश दिला की तहातील अटी शिथिल करून धार्मिक आणि सलोखा टिकवून इतिहास घडवला. महापालिकेचे 16वे वर्ष आहे की आज आपण कार्यक्रम करतो आणि त्यामुळे या गोष्टीला उजाळा मिळतो का तुम्ही जगात बघितलं तर प्रत्येक सत्ता आल्यानंतर तिकडूनचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातो, तिकडूनची संस्कृती पुसण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु चिमाजी अप्पांनी तसं केलं नाही. तहातील अटी शिथिल केल्या आणि धार्मिक सलोखा या वसईमध्ये आजपर्यंत कायम राहिला आणि याही पुढे तो कायम राहील. आज हा कार्यक्रम करत असताना या आपले वसईची संस्कृती आहे, हा आपला इतिहास आहे, हा नवीन पिढीला अवगत व्हावा यासाठी आपण प्रयत्न करत असतो. पुरातत्व विभागाचा विषय झाला तर त्याच्यावर आपले अनेक विषय असे आहेत की त्यामुळे आपले अडलेले आहेत. आपला विहाराचं देखील काम अडलेलं आहे, स्तूपाचं देखील काम अडलेलं आहे. परंतु दोन्ही ठिकाणी आपल्याला वरळीच्या धर्तीवर, तारांगणच्या धर्तीवर असं काही उभारता येईल का जिकडे आल्यानंतर आपल्या त्या परिसराचा त्या कालखंडात आपण जाऊ, असं काहीतरी करण्याचा आपला मानस आहे आणि त्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. लवकरात लवकर या गोष्टीला मूर्त स्वरूप येईल असं मी अपेक्षा बाळगतो. परत आजच्या दिवशी आपण उपस्थित राहिलात, उत्साह वाढवलात. पाटील साहेबांनी सांगितलं, पण मनोज पाटलांनी सांगितलं कारण आजचं, कारण अनेक कार्यक्रम म्हणजे आता इकडून गेल्यानंतर जवळपास 16 ते 17 कार्यक्रम मला अजून अटेंड करायचे आहेत. त्यामुळे बरेचसे जण त्या ठिकाणी अटकलेले आहेत. पुढच्या वेळी आपण निश्चित इकडे ही सगळ्या खुर्च्या भरलेल्या असतील याची ग्वाही आम्ही सगळे स्टेजवरील मान्यवर देतो. परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.